हो. शाहीर युवराज ढगे यांनी जिजाऊ वंदना घेण्यासाठी मंचावर यावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. घेतला का? ओके. शूट आहे. घेतला. जरांगे पाटील. पेशव्यांचं राज्य होतं का नाही महाराष्ट्रात? होतं का नाही? पेशव्यांच्या आडनावानं राज्य झालं, निजामाच्या नावानं मराठवाड्यामध्ये राज्य झालं. पण छत्रपती शिवरायांच्या बोलायचे मग व्हिडिओ चालू. हां स्टार्ट. तर नमस्कार मंडळी, आज मी माजलगाव तालुक्यामध्ये आलेली आहे. माँसाहेब जिजाऊ रत्न पुरस्कार 2024 हा आपला इकडं म्हणजे मानसन्मान केला जातोय. आपण ज्या म्हणजे क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात म्हणजे आपली भूमिका चांगली असल्यामुळे हा सन्मान आपल्याला प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. आणि आपल्यासोबतच मॅडम पण आहे. ठीक आहे, मग कट करू. आमच्यासोबत कोण आहेत तर जो आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच चित्रपट प्रदर्शित होत आहे, मराठा योद्धा, त्या चित्रपटामध्ये सुंदर असा अभिनय करणारे सुप्रसिद्ध रामेश्वर घोंगडे पाटील इथं आपल्या कार्यक्रमादरम्यान आमची भेट झाली. खूप बरं वाटलं. त्यांची भूमिका पत्नीची साकारणाऱ्या स्वातीताई देखील आहेत. आणि आम्ही सर्व आज एक माजलगाव निर्भीड पत्रकार संघ बीड पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मलाही निमंत्रित केलं होतं आणि साहेबांना देखील निमंत्रित केलं होतं. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची भेट झाली आणि ह्या दोघांना पण भेटून खूप बरं वाटलं. तसंच सानिका त्यांची मुलगी म्हणून भूमिका साकारणाऱ्या चित्रपटामध्ये त्यांची मुलगी म्हणून भूमिका साकारणाऱ्या सानिका देखील सोबत आहे. आणि सर्वच कलाकार इथं आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये वाटलं. पुन्हा एकदा निर्भीड पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. माझ्या हातामध्ये हे आहे.